नमस्कार मित्रांनो, श्री हरी ऑप्शन ट्रेडिंगच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की निफ्टीच्या सोमवारसाठी लेवल काय असतील, तसेच बँक निफ्टीच्या लेवलचा पण आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तर चला पहिल्यांदा बघू आपण निफ्टीचा अभ्यास करू. आता निफ्टीचा अभ्यास करताना मित्रांनो, निफ्टी कोणत्या दिशेला जाऊ शकते, तर निफ्टी मित्रांनो ही बेरिश ट्रेंड असल्यामुळे शक्यतो बेरिश ट्रेंडमध्येच जाऊ शकते. पण समजा जर सोमवारच्या सेशनमध्ये निफ्टीने जर 22,650च्या वरती जर क्लोज दिली, वन डे क्लोज म्हणतोय आम्ही, 15 मिनिटाचा नाही, वन डे क्लोज जर दिला तर निफ्टी एकदा परत बुलिश ट्रेंडमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. आणि जर निफ्टीने 22,480च्या खाली क्लोज दिला, 22,480 ते 460च्या खाली क्लोज दिला तर बेरिश ट्रेंड कंटिन्यू करू शकते. तर मित्रांनो, ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग करायचे आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी एक सूचना आहे. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करताना जर बेरिश ट्रेंड असेल मित्रांनो तर पुटमध्येच पडायचं आहे, आणि जर बुलिश ट्रेंड असेल तर कॉलमध्ये पडायचं आहे. मित्रांनो, ओपन इंटरेस्ट बाकीचे काही बघण्याची गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला जर चार्ट जर समजला ना मित्रांनो, तर प्राइस ॲक्शन जर समजली तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला बघण्याची कुठलीच गरज नाही. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला चार्टवर एक प्रभुत्व मिळवावं लागेल. ते प्रभुत्व मिळवल्यानंतर तुम्हाला ट्रेंड ज्या पद्धतीने चालतोय त्या पद्धतीनेच तुम्हाला चालावं लागेल. कारण ह्यामुळे तुमची एकदा सायकोलॉजी बेटर झाली तर तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. मित्रांनो, आणि जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल मित्रांनो तुम्हाला, तर तुम्हाला सायकोलॉजी डेव्हलप करावी लागेल. पूर्ण स्टॉक मार्केट आणि ऑप्शन ट्रेडिंग मित्रांनो पूर्ण सायकोलॉजीचा गेम आहे. ते तुम्हाला दिवसभरात निफ्टीवर खाली करून तुमचा ऑप्शन वर खाली झाला की तुमच्या मनामध्ये भीती येते आणि तुम्ही ऑप्शनमधून एक्झिट होता. त्यावेळेस पूर्ण वरती जातो तो ऑप्शन, आणि जर तुम्ही एक्झिट नाही झाला, समजा टॉप लॉस नाही लावला, तर तो तुम्ही खाली आल्यानंतर परत त्याला ॲव्हरेज करत राहता, आणि अशा पद्धतीने तुम्ही नुकसान करून कॅपिटल पूर्ण घालवू शकता. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, मित्रांनो दिवसभरात फक्त 2च ट्रेड येतात. मित्रांनो, जर मार्केट बुलिश असेल तर 2 ट्रेड येतील, बेरिश असेल तर 2 ट्रेड येतील. म्हणजे आता मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे मित्रांनो, तर बेरिशमध्येच 2 ट्रेड घ्यायच्यात पुटमध्ये. तर तिसरा ट्रेड घ्यायचा नाही. अशाने काय होते मित्रांनो, रिस्क रिवॉर्ड राहत नाही. रिस्क रिवॉर्ड राहिलं नाही की तुमचं ओव्हर ट्रेडिंग होतं आणि ब्रोकरच्या घशामध्ये पैसे घालता तुम्ही. काही तर मित्र असे आहेत, मी पण सुरुवातीला मित्रांनो तेच केलेलं आहे, की 2,000 3,000 रुपये ब्रोकरच्या घशात घासलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, फक्त 2च ट्रेड करा. 2 ट्रेड आल्यानंतर कुठेतरी फिरायला जा, आणि एक जर विनिंग ट्रेड पाहिलाच सक्सेस झाला असेल तर मोबाईल बंद करा किंवा लॅपटॉप बंद करा आणि एखादा मूव्ही किंवा काहीतरी बघत बसा किंवा फिरायला जा बाहेर मित्रांनो. तर चला आता आपण बँक निफ्टीचं ॲनालिसिस करू. बँक निफ्टीच्या ॲनालिसिसमध्ये मित्रांनो आपण बँक निफ्टी जर ॲनालिसिस केलं तर मागील 2 सेशनमध्ये बँक निफ्टी ही पॉझिटिव्ह झालेली आहे. पण बँक निफ्टीचा जो हा 31/5चा सेशन आहे मित्रांनो, ह्याने बँक निफ्टी ही बाईंग झोनमध्ये आलेली आहे. आता बाईंग झोनमध्ये आलेली आहे, पण जर वन डेचा बेरिश ट्रेंड जर बघितला होता मित्रांनो, हा गॅप डाऊनने बँक निफ्टी ओपन झाली होती 48,780ला,
आणि हा गॅप भरायला बँक निफ्टी वरती गेलेली आहे मित्रांनो. त्यामुळे मी तर ॲक्च्युली बेरिश ट्रेंडमध्येच असेल. जोपर्यंत बँक निफ्टी ह्याच्यावरती क्लोज देत नाही 49,500च्या, तोपर्यंत मी बाईंग लेवलला येऊ शकत नाही. आता जर बँक निफ्टी उद्या जर इथे मध्ये समजा क्लोज झाली, तर तुम्ही बँक निफ्टीचं प्रिडिक्शन करूच शकत नाही मित्रांनो. कारण जो कॅन्डलच्या मधोमध क्लोज झाली तर बँक निफ्टी आपण सांगू शकत नाही. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, एक सोमवारच्या सेशनची वाट बघायची आहे. त्याशिवाय तुम्ही मंगळवारी एक ट्रेड घेऊ शकत नाही. मंगळवारी ट्रेडमध्ये खूप पैसे येतील मित्रांनो, कारण इलेक्शनचा रिझल्ट असेल आणि एकाच लॉटवर मित्रांनो करा. प्रीमियम खूप वाढलेले आहेत. अशाने काय होईल, तुम्ही जर जास्त लॉट घेताल आणि जर मार्केट एकाच दिशेला पळालं, तुमच्या अपोजिट पळालं, तर मित्रांनो खूप नुकसान करून घेताल. त्यामुळे विनंती आहे तुम्हाला की नुकसान नका करू. आणि सायकोलॉजी एका ट्रेडने मित्रांनो सायकोलॉजी चांगली राहते. तुम्ही जर लॉट साईज वाढवली तर तुमची सायकोलॉजी आपोआप खराब व्हायला चालू होते आणि तुम्ही पूर्ण लॉस कवर करायच्या नादात ओव्हर ट्रेडिंग करून जास्त नुकसान करू शकता. तर मित्रांनो, तरी एक स्टॉक बघितलेला आहे आपण, कोटक बँकेवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो. कोटक बँक बेरिश ट्रेंडमध्ये गेलेलं आहे. कोटक बँक बेरिश ट्रेंडमध्ये गेलेलं आहे. कोटक बँकेमुळेच आता कोटक बँक मित्रांनो आपण बेरिश ट्रेंडमध्ये उद्या इंट्राडेसाठी घेणार आहोत. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि शेअर मार्केटबद्दल थोडी माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. याने काय होईल मित्रांनो, मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी आणि माझ्या मित्रांचं नुकसान होणार नाही ह्याच्यासाठी. पण मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही टॉप लॉस लावत नाही, रिस्क रिवॉर्ड करत नाही, ठेवत नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला आणि प्रॉफिटेबल एकदा आला की मित्रांनो तुमची सायकोलॉजी आपोआप डेव्हलप